शिक्षकांच्या टीईटी विषयी या ठिकाणी माहिती आलेली आहे. टीईटी विषयक महत्वाचा कोर्ट निर्णय दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ला कोर्टाचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. तो कोणता या ठिकाणी आपण पाहूया. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रीट याचिका क्रमांक 18-17/2026 रघुनाथ शंकर जावरे इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य शासन इतर तसेच रीट याचिका क्रमांक 1956/2026 धनसिंग रामसिंग राजपूत व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य कोरम माननीय न्यायमूर्ती किशोर सी संत आणि माननीय न्यायमूर्ती सुशील एम घोडेश्वर दिनांक 20 फेब्रुवारी 2026 न्यायालयाचा आदेश काय सांगतो या ठिकाणी आपण पाहूया. रीट याचिका क्रमांक 1956/2026 आजच्या कामकाजाच्या यादीत नव्हती. ती उल्लेख करून यादी समाविष्ट करण्यात आली. दोन्ही याचिकांमध्ये संबंधित पक्षाच्या वकिलाचे काही काळ ऐकून घेतले. याचिकाकर्त्यांची तक्रार अशी आहे की ते शिक्षक असून त्यांच्याकडे शिक्षक पात्रता परीक्षामध्ये टीटी ची अर्हता नाही. दिनांक 1/9/2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने टीटी अर्हता नसलेल्या व्यक्तींना 2 वर्षाची मुदत दिली आहे. या अटीसह की त्यांनी त्या कालावधीत टीईटी पात्रता प्राप्त करावी म्हणजे टीईटी परीक्षा पास व्हावी. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की दोन्ही याचिकांमधील प्रतिवादी जिल्हा परिषद आणि शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या याचिकाकर्त्याकडे टीईटी अर्हता नसल्यामुळे फक्त टीईटी पात्र शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी विचारात घेतले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या मुदतीपर्यंत म्हणजे 31/8/2027 पर्यंत पदोन्नती प्रक्रिया थांबवावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. सध्या या टप्प्यावर न्यायालयाचा याचिकाकर्त्याचा तक्रारीवर सविस्तर विचार करण्याची आवश्यकता नाही. सध्या हे मान्य आहे की याचिकाकर्त्याकडे टीईटी अर्हता नाही. याचिकाकर्त्याच्या वकिलाने नागपूर खंडपीठात रीट याचिका क्रमांक 13-69/2026 मध्ये दिलेल्या दिनांक 12 फेब्रुवारी 2026 आदेशाची प्रत सादर केली आहे. त्या आदेशाचा परिच्छेद क्रमांक 6 असा आहे की तात्पुरता दिलासादायक याचिकाकर्त्याची नावे पदोन्नती यादीत समाविष्ट करावीत. मात्र अंतिम निर्णयाच्या अधीन राहून वरील बाबीचा विचार करून न्यायालयात खालीलप्रमाणे आदेश देते. या ठिकाणी आदेश पाहूया. दोन्ही याचिकांमध्ये प्रतिवादींना नोटीस जारी करण्यात येत असून ती दिनांक 23 मार्च 2026 रोजी परत येण्यास ठेवण्यात येत आहे. म्हणजे पुढची याचिका क्रमांक 23 मार्च 2026 ला परत याचा निकाल लागणार आहे. संबंधित शासकीय वकिलांनी काही प्रतिवादीसाठी नोटीस स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. तात्पुरत्या दिलासादायक याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नती यादी समाविष्ट करावीत. मात्र ही अंतिम निकालाच्या अधीन राहील. पक्षकारांनी या आदेशाच्या प्रमाणित प्रतीच्या आधारे कार्यवाही करावी. म्हणजेच या निकालाचा अर्थ असा आहे की जी पदोन्नती प्रक्रिया आहे टीटी पात्र नाही तरी याचिकाकर्त्यांनी याचिका टाकलेली असल्यामुळे त्यांना त्या पदोन्नतीच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात यावे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.